कमिटीचे अध्यक्ष छोटूभाऊ चांदूरकर आहेत। त्यानंतर आपले इथे आपले माजी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री रणजितदादा कांबळे आत्ताच होते, एका कामानिमित्त ते निघून गेले। सगळे जिल्ह्यातले महाविकास आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोक पण याच्यामध्ये सगळे सहभागी होत आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्या पण इथल्या यवतमाळच्या आपल्या इथे सहभागी आहेत। ते आपले सगळे मिळून आणि सगळ्या सिव्हिल सोसायटीतल्या ज्या चळवळी आहेत, गरम सळईने त्याचे डोळे फोडून टाका। जर त्यांनी शास्त्र ऐकलं तर त्याच्या कानात उकळतं शिस घाला, तेल घाला। हा नियम कुठला होता? हा नियम मनुस्मृतीचा होता, ज्याला एक गोंडस नाव बंच ऑफ थॉट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेलं आहे। आज आपण सर्वजण शाळेत गेलो, शाळेत शिकलो, आपले मुलं जात आहे, हे कशामुळे जातात आहे? सहभागी होते आणि ते बिल आता ज्यांचं मेजॉरिटीने सरकार आल्याबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचे संविधानिक अधिकारच त्या कायद्याने काढून घेतलेले आहेत। म्हणजे ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतंय म्हणून ते अजून चांगल्या पद्धतीने रुजवायचं आपल्याला होतं, त्या संविधानात ते रुजवण्याच्या ऐवजी ते संविधानच बदलून टाकायचं किंवा ते रद्द करून टाकण्याची प्रक्रिया कृतीमधून हे सरकार करते आहे। आपण पाहतो की ज्या संविधानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्यासाठी जबाबदारी सरकारला दिलेली आहे कायदे बनवण्याची आणि अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची। आपण पाहतो की जे निवडणुकांच्या मध्ये घोषणा काय करतात आणि आल्यावर नंतर आतापर्यंत या सरकारच्या मध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या मागच्या 11 वर्षामध्ये झालेल्या आहे देशामध्ये। आता आपण पाहतोय की एकीकडे जे वर्ष होत नाहीये, त्यांनी सांगितलं होतं की 7-12 कोरा करू आणि आता ते म्हणतात की सरकार जवळ परिस्थिती नाहीये आणि जर एखादा शेतकरी सभेमध्ये उचलत असेल त्याला उचलून जेलमध्ये डांबतात आणि ते म्हणतात राजकारण करू नको। अशा प्रकारची भाषा हे सरकार वागते। सोनम वांगचुक नावाचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला मनुष्य, त्याला त्यांनी जेलमध्ये टाकून दिलं, डांबलं, देशविरोधी कारवाई करतोय म्हणून। अशा प्रकारची भूमिका हे सरकार घेतंय आणि संविधान फक्त दाखवायचं, पूजेसाठी ठेवायचं का, की ते कृतीत उतरणार आणि सामान्य माणसाच्या रक्षणासाठी ते उपयोगात येणार आहे, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि म्हणून ही पदयात्रा तुषारजींच्या मार्गदर्शनामध्ये इथे जी होत आहे आणि इथे आपण पाहतो की सगळे नेते आणि देशभरातले नेते, देशाच्या स्तरावर राहुल गांधीजी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सातत्याने करत आहेत। महाविकास आघाडीतले लोक राज्यामध्ये या सगळ्या कामासोबत तुषारजींच्या सोबत आहे। आपण इथे पाहतो की काँग्रेसचे मुख्य लोक, राष्ट्रवादीच्या नेत्या इथे आलेले आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते पण पूर्णपणे या आंदोलनासोबत आणि या सत्याग्रह पदयात्रेमध्ये सहभागी आहेत। आणि म्हणून लोकांचं जागरण झाल्याशिवाय आणि जर सरकार लोकशाहीच्या विरोधात उठत असेल तर लोकांनाच मोठ्या प्रमाणामध्ये लोक चळवळ उभी करून या सरकारचं उलथवण्याचं काम करावं लागेल, तरच हे सरकार वठणीवर येऊ शकते। आणि हे करण्याच्यासाठी सुरुवात म्हणून ही पदयात्रेतून तुषारजी गांधी, जे गांधीजींनी 100 वर्षापूर्वी केलं तेच काम पुन्हा 100 वर्षानंतर या देशातल्या काळ्या इंग्रजांना संपवण्यासाठी आणि हटवण्यासाठी म्हणून तुषारजींना विडा उचललेला आहे। आणि आपल्या सगळ्या लोकांना जे लोकशाहीमध्ये त्यांचा विश्वास आहे त्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे। म्हणून आपण या लोकशाही विरोधी, संविधान विरोधी लोकांना संविधानाच्या विरोधात जर काम करत असेल तर यांना ते करू द्यायचं नाही। म्हणून संविधान हा देशाचा आत्मा आहे, त्याला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे, ह्यासाठी ही पदयात्रा आहे। एवढी भूमिका मी या वेळी इथे मांडतोय। आणि इथे जे आलेले आहेत सगळे प्रमुख लोक, तुषारजी आहेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मंडीदादा सपकाळ आहेत, त्यानंतर विद्याताई आहेत, आपल्या इथे पूर्वीचे 5 वर्ष आपले पालकमंत्री राहिले होते राजेंद्रजी मुळक दादा ते आहेत, शेखर भाऊ शेंडे आहेत, आपले चारुलताताई टोकस आहेत, त्यानंतर आपले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छोटूभाऊ चांदूरकर आहे, त्यानंतर आपल्या इथे आपले माजी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री रणजितदादा कांबळे आत्ताच होते,
एका कामानिमित्त ते निघून गेले. सगळे जिल्ह्यातले महाविकास आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोक पण याच्यामध्ये सगळे सहभागी होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या पण इथल्या यवतमाळच्या आपल्या इथे सहभागी आहेत. तर आपले सगळे मिळून आणि सगळ्या सिव्हिल सोसायटीतल्या ज्या चळवळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे आंदोलन आणि सत्याग्रह वाढवायचं आहे. एवढी भूमिका इथे मी मांडून आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. घेतले जातात. महाराष्ट्राचं एक उदाहरण जर आपल्याला दिला मी तर जनसुरक्षा कायदा जो आणला आहे त्याच्यात हे भाषण करण्यासाठी पण माझ्यावर तो गुन्हा दाखल करून मला त्या कायद्याखाली तुरुंगात टाकू शकतील ते. कारण आपली बोलण्याची जी आझादी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानातून ती ह्या कायद्यामुळे हिसकावून घेतली जात आहे. तेच सोनम वांगचुक बरोबर त्यांनी लडाखमध्ये केलंय. NSA सारखा जो कायदा टेररिस्ट आतंकवाद्यांना शिक्षा करण्यासाठी लावला गेला होता त्या कायद्यानुसार सोनम वांगचुक जे एक अहिंसक शांतिमय विरोध प्रदर्शित करत होते सरकारच्या नीती विरुद्ध त्यांना पकडून तुरुंगात टाकून दिलंय आणि त्यांना देशद्रोही करार केले. असे कायदे आणि असं कृत्य ब्रिटिश सरकार भारतीय स्वतंत्रता सेनानी आणि आपले जे क्रांतिकारी होते त्यांच्या विरुद्ध करायचे. आझादीनंतर हे प्रथम वेळ दिलं होतं. ती प्रवृत्ती त्यांनी चालू केली आहे. त्याच्यामुळे तुमचं वोट फक्त चोरी केलं जात नाही आणि हे फक्त आणि त्याचा मुख्य उद्देश हे आहे की जिथे जिथे त्यांना माहीत आहे की इकडचे वोटर आपल्याला वोट देत नाहीत त्यांच्याकडून ते वोटाचा अधिकारच घेऊन टाकतील. हे वोट चोरी वोट टाकल्यानंतरची चोरी नाही आहे. हे वोट चोरी तुम्ही वोटच करू शकणार नाही हे चोरी आहे. ते पहिला पूर्वी जे डाकू यायचे आणि लूट मचवायचे तशी हे डकैती आहे. आणि म्हणून संविधानावर धोका आहे असं आपल्याला स्पष्ट दिसून राहिले. कारण संविधानाने आपल्याला नागरिक बनवलं. संविधानानेच आपल्याला वोटाचा अधिकार पण दिला. नागरिकत्व पण जाणार. आज आपला वोटाचा अधिकार ते घेऊन टाकतील. 5 वर्षानंतर ते ज्यांना त्यांनी सीमेपार टाकून आले आणि ज्यांनी कोर्टात अपील केल्यावर कोर्टाने हे ठरवलं की नाही त्यांचं नागरिकत्व साबित होतं आणि त्यांचा अधिकार आहे ह्या देशात राहण्याचा. म्हणजे ह्या देशात राहणार कोण हे पण आता सरकार ठरवणार. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं होतं तेव्हा हे प्रश्न आला. 1950 नंतर जेव्हा हे ठरवलं गेलं की आता ठरवलं गेलं की ज्यांचं घर भारतात असेल भारताच्या भूमीवर ज्यांचं घर असेल ज्यांच्या परिवाराचं घर कित्येक वर्षापासून कित्येक पिढ्यांपासून भारत भूमीवर असेल तसे सर्व लोक ह्या भारताचे नागरिक ठरवले जातील. मग जेव्हा हे विचार आला की वोट देण्याचा अधिकार कोणाला देणार तेव्हा स्पष्टपणे हे ठरवलं गेलं की जे 18 वर्षाचा वर 21 वर्षाचा वर असेल नागरिक त्याला वोटचा अधिकार भेटेल. त्याच्यात जाती विचारली जाणार नाही, लिंग विचारलं जाणार नाही, गरीब आहे किंवा पैसेवाला आहे विचारलं जाणार नाही, त्याला तो शिक्षित आहे की अशिक्षित आहे ते पण विचारलं जाणार नाही. फक्त 21 वर्ष आणि भारतात नागरिक असेल अशा लोकांना मताचा अधिकार दिला जाणार. हे प्रथम वेळा आहे जेव्हा सरकार हे म्हणून राहिली आहे की तुम्हाला गेलं तर तुमचा अधिकार जाणार आणि आज मताचा अधिकार जाणार उद्या तुमचं नागरिकत्व पण जाणार. हे संविधानावर खतरा आहे. हे स्पष्ट आपल्या अधिकारात हल्ला आहे आणि आपले संविधानिक अधिकारांवरती एक दरोडा आहे. आणि म्हणून ह्या दरोडाखोरांविरुद्ध आपण आवाज उठवायला पाहिजे. आणि आता बापूंनी सांगितलं होतं की जेव्हा नागरिकांना असं वाटेल की हे सरकार आमच्या हिताच्या बाहेर काम करते आणि त्यांच्या कार्यामुळे आम्हाला नुकसान होतं तर नागरिकांचा हा धर्म बनतो की त्याच्या विरुद्ध त्यांनी सत्याग्रह करावा. ती वेळ आता आलेली आहे. आपल्याला
आपलं नागरिकत्व टिकवून ठेवायचं असेल, आपलं संविधान टिकवून ठेवायचं असेल, आपला राष्ट्र टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी लढावं लागेल. कोणी दुसरं येऊन आपली लढाई लढणार नाहीये. आपणच ती लढाई लढावी लागेल. नाहीतर 10 वर्षानंतर आपल्यातले किती लोक नागरिक राहतील आणि किती लोकांना इथून हकलून काढण्यात येणार हे आपण आज सांगू शकणार नाही. कृष्णाच्या गीत